नमस्कार माझ्या विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वी मराठी या विषयातील गद्य शिकणार आहोत आणि त्या गद्याचं नाव आहे नातवंडांच पत्र. नातवंडांच पत्र हे जे पत्र आहे ते लिहिलेलं आहे लेखक नंदू नाटेकर यांनी. नंदू नाटेकर हे अतिशय प्रसिद्ध असे लेखक आहेत. त्यांची प्रस्तावना आपण पाहूया. नंदू नाटेकर हे भारताचे माजी बॅडमिंटन राष्ट्रीय विजेते आहेत. नाटेकर यांनी भारतासाठी 15 वर्षाच्या कारकिर्दीत 100 पेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले आहेत. आता हा जो धडा आपण शिकणार आहोत प्रिय मुलांनो, तो जो धडा आहे नातवंडांच पत्र, हे एक इन्फॉर्मल लेटर आहे. and this informal letter is written by Nandu Natekar to his grandchildren. He's talking about his experience of his life and how he became a successful badminton player. पूर्ण धड्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे त्याची आपण थोडक्यात प्रस्तावना पाहूया. प्रस्तुत पाठातून लेखकाने निसर्गाच्या सानिध्यामध्ये गेलेले समृद्ध बालपण, बॅडमिंटनची आवड आणि सातत्यपूर्ण परिश्रम आणि यातून संपादित केले उज्ज्वल यश या गोष्टीविषयीचा संवाद पत्र रूपाने आपल्या नातवंडांशी साधला आहे. प्रस्तुत पाठ हा आजी आजोबांची पत्रे या पुस्तकातून घेतलेला आहे. चला तर मग आपण पत्राला सुरुवात करूया. प्रिय उद्धव, मेघा, मिहिका व जान्हवी, अनेक आशीर्वाद. आता नंदू नाटेकर यांनी हे पत्र आपल्या नातवंडांना लिहिलेलं आहे. तर या पूर्ण पत्रामध्ये त्यांनी आपल्या 4 नातवंडांची नावे नमूद केलेली आहेत: उद्धव, मेघा, मिहिका व जान्हवी. कितीदा तरी मनात येते की तुम्हा चौघांबरोबर बसून तुमच्याशी मनसोक्त गप्पा माराव्यात. मी माझे बालपण कसे घालवले ते तुम्हाला सांगावे. आता सुरुवातीला आपल्याला लेखकाने सांगितलेलं आहे की तुमच्या बरोबर मला मनसोक्त अशा गप्पा मारायच्या होत्या, परंतु ते शक्य झालं नाही आणि म्हणून लेखकाला हा जो संवाद आहे तो पत्र रूपानेच करावा लागला. माझे शाळा कॉलेजातले दिवस कसे होते ते सांगावे आणि पुस्तकांतून, मित्रांकडून व शिक्षकांकडून मी काय व कसे कसे शिकलो ते सांगावे. तर पहा मुलांनो, या दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये आपल्याला लेखक नंदू नाटेकर सांगू इच्छितात, पत्राद्वारे जो संवाद ते आपल्या नातवंडांशी साधत आहेत त्यामध्ये ते नातवंडांना त्यांचे बालपण कसे गेले आणि बालपणी ते कोणकोणत्या चांगल्या गोष्टी शिकलेल्या आहेत, निसर्गाच्या सानिध्यामध्ये कशा प्रकारे त्यांनी आपले बालपण घालवलेले आहे, त्यांची शाळा आणि कॉलेजातले दिवस कसे होते आणि पुस्तकांमधून, मित्रांकडून, शिक्षकांकडून ते कशा पद्धतीने आणि कोणकोणत्या गोष्टी ते शिकलेले आहेत, ते सर्व काही त्यांना आपल्या नातवंडांना सांगायचं आहे. आणि म्हणून त्यांना आपल्या नातवंडांबरोबर बसून चिटचॅट किंवा गप्पा गोष्टी मारायच्या होत्या, हा त्यांचा उद्देश होता. आणि म्हणून ते आपल्या नातवंडांना पत्राद्वारे सर्व काही कळवत आहेत. तर पहा मुलांनो, आजची परिस्थिती ही बदललेली आहे. आजकालची जी मुलं आहेत ती जास्त इंटरनेटच्या सानिध्यामध्ये असतात किंवा मोबाईलवर सगळं काही त्यांना पाहता येते. म्हणजेच निसर्ग काय आहे हे त्यांना अजूनही ठाऊक नाही. आणि म्हणून लेखक नंदू नाटेकर म्हणतात की निसर्गाचा शोध घ्या, तुम्हाला सगळ्या गोष्टी नक्कीच सापडतील. सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझ्या आई वडिलांकडून आणि तुमच्या पणजी पणजोबांकडून त्यांच्या मायेतून मी काय शिकलो हेही मला तुमच्याशी बोलायचे आहे. तर या पॅरेग्राफ मध्ये लेखक आपल्या नातवंडांना सांगू इच्छितात की माझ्या आई वडिलांकडून आणि तुमच्या पणजी पणजोबांकडून मी अनेक अशा गोष्टी शिकलेल्या आहेत. सगळंच काही मला शिक्षकांनी शिकवलं नाही, तर सगळ्याच गोष्टी मला पुस्तकांतून शिकायला मिळाल्या नाही, तर काही गोष्टी मला माझ्या आई वडिलांकडून आणि तुमच्या पणजी पणजोबांकडून देखील शिकायला मिळाल्या. पण प्रत्यक्षात तुमच्याशी बोलताना मोकळेपणाने मनासारखे बोलता येतेच असे नाही. म्हणून वाटले की तुम्हाला हे पत्र लिहावे.
आता बघा, पत्र लिहिण्यामागचा उद्देश असा आहे की लेखक म्हणतात की मला तुमच्याशी गप्पा मारायच्या होत्या, खूप काही गोष्टी, खूप माझे माझे अनेक अनुभव तुमच्या बरोबर मला शेअर करायचे होते, परंतु कदाचित प्रत्यक्षामध्ये भेटल्यानंतर आपण मोकळेपणाने बोलू शकतोच असे नाही. आणि म्हणून नंतर माझ्या मनामध्ये विचार आला की हा जो संवाद आहे हा जर आपण पत्र लिहून जर साधला तर नक्कीच बरं होईल. मी शिकायला सांगलीला होतो. सांगली हे महाराष्ट्रातले एक गाव आहे. आमच्या शाळेला खूप मोठे मैदान होते आणि त्या जवळच एक बाग देखील होती. आता लेखकाने आपल्याला या दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये सांगितलेलं आहे की शिकण्यासाठी मी सांगली या गावामध्ये होतो आणि सांगली हे जे गाव आहे ते महाराष्ट्रामध्येच वसलेलं आहे. आणि आपल्याला आता लेखक त्यांच्या शाळेविषयी थोडी माहिती देत आहेत की आमच्या शाळेला खूप मोठे मैदान होते आणि त्या जवळ एक बाग देखील होते. तर मैदानावर कशा पद्धतीने आम्ही मुलं मुली खेळायचे एकत्रितपणे आणि आमचा जो काही छंद होता तो छंद आम्ही पूर्ण करायचो. तर अनेक प्रकारचे आणि वेगवेगळे प्रकारचे खेळ आम्ही या मैदानावर खेळत असत. आम्ही तिथे मनसोक्त खेळायचो, हुंडायचो, झाडांवर चढायचो. पाऊस आला की त्यात चिंब भिजायचो. निदान सुट्टीमध्ये तरी तुम्ही तुमच्या मोठ्या शहरांमधून बाहेर पडून थंड हवेच्या गिरिस्थानांवर किंवा छोट्या गावी गेले पाहिजेत. तर आता आपल्याला या पॅराग्राफ मध्ये लेखक सांगू इच्छितात की तुम्ही तुमचा शाळेचा जो काही शाळेमध्ये ज्या वेळेला तुम्ही जातात त्यावेळेला अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टी म्हणजेच मैदानावर खेळणे किंवा दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेणे देखील गरजेचं आहे. फक्त अभ्यास आणि अभ्यास इथपर्यंत आपण टिकून न राहता त्याच्या व्यतिरिक्त आपण दुसरे जे आपल्या स्कूलमध्ये को करिक्युलम ऍक्टिव्हिटीज असतात यामध्ये देखील भाग घेणे अत्यंत गरजेचं आहे. तर लेखकाने आपलं बालपण कसं घालवलेलं आहे, शाळेमध्ये किती मजा केली, झाडांवर शाळा सुटल्यानंतर ते शेतामध्ये जात असत, शेतामध्ये हुंडत असत, झाडांवर चढत असत आणि पाऊस आला की त्यामध्ये चिंब भिजण्याचा देखील ते आनंद घेत असत. आणि अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला या पॅराग्राफ मध्ये लेखकाने सांगितलेली आहे की निदान सुट्टीमध्ये म्हणजेच वेकेशन मध्ये तरी तुम्ही तुमच्या मोठ्या शहरांमधून बाहेर पडून थंड हवेची जी ठिकाणे आहेत तिथे गेले पाहिजेत. ओके, तर आपलं जे रुटीन असते त्या रुटीन मधून बाहेर पडून कुठेतरी जिथे शांत हवेची जिथे शांत ठिकाणे असतात किंवा जी थंड हवेची ठिकाणे असतात एका वेगळ्या अशा वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी आपण नक्कीच गेलो पाहिजे. पक्ष्यांचे चिवचिवणे, थवे न्याहाळणे तसेच जंगलातील विविध पशूंचे आवाज ऐकणे हा मोठा मजेशीर अनुभव असतो. मोकळे आकाश, वाहती नदी आणि झाडे आपल्यासाठी गमतीचा नजराणाच आणत असतात. त्याची मजा तुम्ही लुटली पाहिजे. तर या पॅराग्राफ मध्ये लेखकाने आपल्याला सांगितलेलं आहे की ज्या वेळेला तुम्ही वेगळ्या ठिकाणी जातात त्यावेळेला नक्कीच त्याचा अनुभव तुम्ही घ्या, कारण अनेक गोष्टी आपल्याला याद्वारे शिकायला मिळतात. तर कशा प्रकारे आपण ज्या वेळेला आपण एखाद्या जंगलामध्ये जातो किंवा एखाद्या नॅशनल पार्क मध्ये जातो त्यावेळेला वेगवेगळे पशु पक्षी आपल्याला तिथे पाहायला मिळतात. आता आजकालच्या मुलांना सगळं काही मोबाईलवर पाहायला मिळते. इंटरनेटवर आपण काही टाईप केलं तरी देखील आपल्याला आपल्याला त्या गोष्टी पाहायला मिळतात किंवा एखाद्या गोष्टीविषयीची माहिती आपल्याला मिळते. परंतु एखादी गोष्ट ही पिक्चरद्वारे पाहणे किंवा त्याचा प्रत्यक्षामध्ये अनुभव घेणे यामध्ये फार फरक आहे असं आपल्याला लेखकाने सांगितलेलं आहे. तर लेखक म्हणतात की नेहमी निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहा. निसर्ग आपल्याला अनेक गोष्टी शिकवत असतो आणि घरात न बसता तर बाहेरची हवा देखील तुम्ही खा, म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव नक्कीच येईल. तर पहा मुलांनो, आपण नातवंडांच पत्र या पाठाचे पहिले 3 पॅराग्राफ पाहिलेले आहेत आणि पहिल्या 3 पॅराग्राफ मधून लेखकाने अतिशय सुंदर असा संवाद आपल्या नातवंडांशी साधलेला आहे आणि आपल्या बालपणाचा जो अनुभव आहे तो त्यांनी आपल्या नातवंडापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढच्या तासिकेमध्ये आपण पाहणार आहोत की लेखकांना बॅडमिंटनची आवड कशी निर्माण झाली आणि कशा प्रकारे ते आपल्या जीवनामध्ये सक्सेसफुल झालेले आहेत, किती पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत ते आपण पाहणार आहोत पुढच्या तासिकेमध्ये. धन्यवाद.